आरोग्य शिबिराचे कार्यक्रम संपन्न झाले। रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईडच्या वतीने सीपीआर म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रेसिस्टेशन म्हणजे बंद पडलेले हृदय क्रिया पुन्हा चालू करणे आणि दृष्टी या उपक्रम अंतर्गत स्वतःचे डोळे स्वतः विजन चार्टच्या मदतीने कसे तपासायचे प्रात्यक्षिक सादर करून प्रशिक्षण देण्यात आले। एखाद्या व्यक्तीची हृदय गती अचानक बंद पडल्यानंतर हृदयाच्या प्राथमिक उपचाराअंतर्गत प्राण वाचवणे म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रेसिस्टेशन। या प्रक्रियेनुसार अशा व्यक्तीचे प्राण वाचवण्याची शक्यता 3 पटीने वाढते। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना सीपीआर देता आलं पाहिजे। सीपीआर म्हणजे काय, ते कोणाला द्यायचा, कधी द्यायचा, कसा द्यायचा हे सविस्तरपणे सांगण्यात आले। मॉडेल अर्थात मेनिक्विनच्या सहाय्याने सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना प्रात्यक्षिक व प्रशिक्षण सह समजवण्यात आले। सीपीआर प्रशिक्षित व्यक्तीच्या समोर एखादा रुग्ण जीवन मृत्यूशी संघर्ष करत असेल तर तो प्रशिक्षित व्यक्ती नक्कीच अशा रुग्णाला जीवनदान देऊ शकणार। याच उद्देशाने रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईडच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने लोकांना प्रशिक्षित करण्याची संकल्पना क्लबचे अध्यक्ष सूर्यकांत अगावणे यांनी हाती घेतली आहे। कार्यक्रमात स्वर्गवासी दाजीकाका गोडबोले प्रशालाचे सर्वेसर्वा सुभाष अण्णा पाटील, प्राचार्य संजयकुमार गेंगाने, रोटरी क्लबचे अध्यक्ष सूर्यकांत आगावणे, सचिव उदय शिंदे, अतुल चौहान, राहुल चंडक, आशिष उपाध्ये, मीनाताई शिंदे, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येत उपस्थित लेडीज असेल तर लेडीज, जे काही जेंट्स वगैरे जाणार का कामावर तेव्हा प्रत्येक तुम्हाला रिस्पॉन्स देईल। आयदर तो काय बोल, दुसरा पण त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही, त्याच्यानंतर काय करायचं, पण फोटोकडे बघायचे गीता आणि त्याच्यानंतर त्याचं ब्रिदिंग कसं बघायचं, त्याचं श्वास चालू आहे का नाही, नाकाला तुम्ही हे लावू शकता। ज्यावेळेस त्याचं कार्य करत असेल त्यावेळेला त्याची छाती वर खाली होईल हे साधारणपणे आपल्या लक्षात येतं। ते झालं, ते बघितलं, आता कन्फर्म झालं की ती व्यक्ती नाहीये, डेथ आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण सीपीआर स्टार्ट करायचं। मग एका सगळ्यात पहिले एखाद्या मदतीला बोलायचं, तू इकडे होता, तू 108ला फोन कर, ठीक आहे, फोन केला 108ला, त्याच्यानंतर त्याचे शूज वगैरे काढ, शूज लूज कर, केले असे सिच्युएशन आल्यावर तुम्ही हसणार आहे का? एखादी व्यक्ती गंभीर आहे, सिरियस आहे, हा सिरियस विषय काही वेळा होता, शिकण्यापुरता, नंतर हसायला आयुष्य आपल्याला, ठीक आहे। शर्ट लूज केला, हे लूज केलं, माझं काम आहे सीपीआर करणं। काही वेळेला काही कंडिशन मध्ये खूप गर्दी होते, मग अजून त्याच्यासोबत अजून एखादा विद्यार्थी असेल तर तू त्याला बोलव, तुझं काम आहे की शेजारी जी गर्दी आहे त्या गर्दीला कंट्रोल करणं किंवा तुम्ही साईड लावा। गर्दी जर जमली तर ते ऑक्सिजन तिथे मिळेल का त्या व्यक्तीला, ज्याला गरज आहे ती गर्दी आहे तीच ऑक्सिजन जास्त हे करेल ना, तर त्यासाठी गर्दी साईडला करायला एक व्यक्ती आपण घ्यायचं आणि दुसरं वर यायचं, ठीक आहे, मला मदत करायला। आता या व्यक्तीचं असेसमेंट झालेलं आहे, आपल्याला कळायला याचा भाग बंद आहे आणि आपल्याला सीपीआर स्टार्ट करायचं आहे, ठीक आहे। आता प्रत्येक जण बघा, आपली जी मधली पूर्ण आहे का इथं, हात आहे का असं स्पर्णम म्हणतो, ठीक आहे, स्पर्णम मध्ये बोलू नये, शाळेमध्ये मी प्रश्न विचारला नाही, पोलीस विचारणार आहे, ठीक आहे, त्यावेळेला उत्तर द्यायचं, तुम्ही आता काय बोलू नका, ठीक आहे। तर ही जी बोन आहे त्याचे 3 पार्ट करायचे, इथं लावा, इथं प्रत्येकाने हे करा, इथं एंड आहे नाही, त्याचे 3 पार्ट केल्यानंतर लोअर एंड जो आहे त्याच्या खाली आपला हार्ट आहे, बरोबर आहे, हार्ट हे लोअर एंडच्या तिथं आहे, हे प्रत्येकाला जनरली माहित असलं पाहिजे। आता मी तुम्हाला सीपीआर कसं द्यायचं ते दाखवतो, माईक तुम्हाला नसेल फक्त बघायचं। तुम्ही स्टर्नमचं असेसमेंट केलं, त्याचे 3, 1, 2 आणि 3, ठीक आहे, खालच्या एंडला आलं ते दोन्ही हात असे स्ट्रेट ठेवायचे, ठीक आहे,
हात फोल्ड करायचा नाही. कुठलाही तुमचा डावा हात चालत असेल तो अगोदर ठेवायचा आहे, उजवा चालत असेल तर उजवा, अशा पद्धतीची पोझिशन असली पाहिजे. ठीक आहे. ह्याला आपण किती कॉम्प्रेशन द्यायचे? 120. कंटिन्यू 120 द्यायचे नाही. पहिल्यांदा 30 द्यायचे, त्याच्यानंतर 2 माउथ टू माउथ, त्याच्यानंतर 30, परत 2 माउथ टू माउथ द्यायचे. ठीक आहे. आता इकडे बघा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. हे करत असताना तुम्ही काउंट करायचं. त्या काउंटिंगला काहीतरी अर्थ आहे, तरच तुम्हाला कळणार आहे की असं अंदाजे आपले दिले असं नाही. प्रत्येक काउंट करायचं. असे तुम्हाला एका मिनिटामध्ये 120 पर्यंत द्यायचे. 30 दिले तुम्ही, त्याच्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा, जसं नाक बंद करायचंय त्या पेशंटचं आणि माउथ टू माउथ द्यायचं. हे कशासाठी द्यायचंय? हे लंग्स जे आहेत त्याची ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वाढली का एक्सपांड होते का ते बघायचं आहे. एक दिलं मी, परत दुसरा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि परत दुसरं द्यायचंय. ते देत असताना चेस्टकडे बघायचं आहे की ते एक्सपांड होती का नाही, वाढती का नाही. ठीक आहे. परत 30 चालू करायचे स्ट्रोक. ते आता ह्याचं हे देत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याचं कॉम्प्रेशन जे आहे ते ऍटलिस्ट 2 इंचापर्यंत खाली गेलं पाहिजे. तुम्ही जर प्रॉपर नाही दिलं, वरचेवर जर दिलं तर त्याचा हार्ट कॉम्प्रेस होईल का? आपला उद्देश काय आहे की हार्टला पंप करायचं, एवढं प्रेशर द्यायचं आहे. वरच्यावर दिलं तर ते प्रेशर पोहोचणार नाही आणि त्याला 2 इंचापर्यंत, भले एखाद्या दिवस त्याची बोन जरी तुटली तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तेवढं कॉम्प्रेशन गेलं पाहिजे, तरच ते हार्ट पंप होऊ शकते आणि पुढं चालू होऊ शकते. कळलं? आता कोण सांगेल एक व्यक्ती अशी? हे दोघं नाही, या दोघं नाही. चला या.